दिवसभर आपण सोलापूर शहरात होतात, विविध ठिकाणी नगरसेवकांच्या भेटी देखील आपण घेतलेल्या आहेत. कुठल्या कुठल्या पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटी घेतलेल्या आहेत, काय सांगा? ते सगळ्याच पक्षाच्या नगरसेवकांच्या भेटी घेतलेल्या आहेत. जसं मी पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं, जी अदृश्य शक्ती आहे या लोकशाहीमध्ये, त्या सगळ्यांना भेटलोय मी. पहिल्या दिवशी आपण म्हणतात की 16 मतापासून मी सुरुवात करते, त्याला पालकमंत्र्यांनी उत्तर दिलं की ते 500 पासून सुरू करतात. त्याचा अर्थ 500 मत त्यांच्याबरोबर आहेत आता, असं त्यांचं म्हणणं आहे. काय उत्तर असतं त्यांचा आकडा त्यांनी नक्की ठरवावा. कधी 600 म्हणतायत, कधी 500 म्हणतायत, त्यांचा संभ्रम त्यांनाच विचारा. तर या सगळ्या प्रचाराची रणधुमाळी भाजप करताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सभा देखील त्यांच्या झाल्या पंढरपूर. राम सातपुते असतील, पालकमंत्री असतील, सातत्यानं आपल्यावर टीका करतायत. पालकमंत्र्यांचं असं म्हणणं आहे की संपलेलं कुटुंब होतं आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उभं केलं आणि ज्यात तुम्हाला उभं केलं त्याच बेईमानी करतायत. लोकशाही आहे, सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे. परंतु मला हे समजत नाही, या सोलापूर जिल्ह्यामध्ये कुठलंही इलेक्शन लागलं, मोहिते पाटील उमेदवार जरी नसले तर मोहिते पाटलांवर टीका करणं सोडून दुसरं काहीच जमत नाही. इलेक्शन कशाचे, त्याच्या विकासाच्या मुद्द्यावर बोललं गेलं पाहिजे, त्याच्यावर कोण बोलतच नाही. त्यांची मर्जी. आम्ही आमचा विकास काय करणार आहे, लोकांना काय देणार आहे, मतदारांना कशा पद्धतीनं त्यांच्या प्रभागामध्ये कामं केली जाणार आहे, त्यांना कशा पद्धतीने मदत केली जाणार आहे, याच्यावर आम्ही आमचा प्रचार करतो. यांचा मात्र वैयक्तिक ह्याच्यावर चालू आहे सगळं. आणि हे जे टीका आहे की मोहिते पाटील कुटुंब संपलेलं होतं आणि त्याला फडणवीसांनी उभं केलं, हे म्हणणं कितपर्यंत योग्य? या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं आम्हाला उभं केलं, तो नेऊन ठेवायचा आहे ही जनताच ठरवेल. काळ बदलला आहे. आज कोतवाल पण नमस्कार करत नाही, राज्य गेलं पण थाट गेला नाही, अशा प्रकारची टीका पालकमंत्र्यांनी आपल्यावरती केली. मगाशीच सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांना, इलेक्शन कशाचं आहे आणि कशावर टीका करत सुटले, या जिल्ह्याला काय देणार आहे त्याच्यावर कोण काय बोलतच नाही. पण थेट अशा प्रकारे टीका करतायत की कोतवाल देखील नमस्कार करत नाही, म्हणजे कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं ही निवडणूक जाते असं वाटत नाही. त्यांची संस्कृती दाखवून देते. साहेब, काल राम सातपुते असं म्हणतात की एका सभेदरम्यान की हातात फोन घेऊन बसले होते ज्यावेळेस विड्रॉल करायचा शेवटचा दिवस होतो, की आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन येईल, पालकमंत्र्यांचा फोन येईल, अशा अपेक्षाने बसले होते. अशा पद्धतीची टीका केलेली आहे. तुम्ही पत्रकारांनी सगळीकडं प्रसारण दाखवलेलं आहे. आमच्या विरोधी पक्षातल्या नेते मंडळींचे संभाषण दाखवलेले आहे. त्यामुळं तुम्हीच क्रॉस व्हेरीफाय करा पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आणि जो कोण नाव घेतलं तुम्ही त्या व्यक्तीचं त्याचं स्टेटमेंट काय आहे. दोघांची विरुद्ध दिशेची स्टेटमेंट आहे.